पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये बदनामी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रुपाली ठोंबरे अंधारे आणि दीपाली सय्यद, संगीता तिवारी यांच्यासह एकूण 19 जणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे। खरात सोबतचे सार्वजनिक कार्यक्रमातले फोटो व्हिडिओ वापरून आरोप करण्यात आले असा तक्रारीमध्ये चाकणकर यांनी उल्लेख केलाय। चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद, संगीता तिवारी यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे योगेश सामंत, मोहसिन शेख आणि बालगुडी यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालाय। त्या फिर्यादीत काय म्हटलंय ते आपण पाहूया। तर बंधू अशोक खराशी रुपाली चाकणकरांची 9 वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमात ओळख झाली होती। मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या नाशिक जवळच्या ईशान्येश्वर महादेव मंदिरात जात होत्या। 18 मार्च 2026 ला खरातला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक झाल्याचं चाकणकरांना माध्यमांमधून समजलं। अशोक खरात सोबतचे सार्वजनिक कार्यक्रमातले फोटो आणि व्हिडिओ वापरून असंबद्ध आरोप करण्यात आले। 19 फेसबुक, इन्स्टा, यूट्यूब अकाउंटवरून बदनामीकारक, अश्लील आणि धमकीवजा पोस्ट टाकल्याचं आढळलं। यामुळे मानसिक त्रास आणि सामाजिक मानहानी झाल्याचं चाकणकरांनी तक्रारीमध्ये म्हटलंय। त्या माणसाला साथ तिच्यावर तिने गुन्हा केला, तिच्यावर गुन्हा दाखल करायच्या ऐवजी आमच्यावर गुन्हे दाखल करतात। म्हणजे मला तर खरंच आश्चर्यच वाटतं की काय डोकं असेल। यदा कदाचित कोणी मोठ्या माणसांनी वरनं फोन केला असेल पोलिसांना की गुन्हा दाखल करा, म्हणून मला एक प्रश्न आहे पोलिसांना, अजितदादांचा अपघात की अजितदादांचा घातपात याचा तुम्ही गुन्हा नोंदवत नाही, पण एका बलात्काराच्या बरोबर राहणाऱ्या बाईवर आम्ही जेव्हा बोलतो आमच्यावर गुन्हा दाखल करतात। वाह, काय न्याय आहे।